आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अंजली, हे असे कोमट पाण्यात हात बुडवल्यानंतर तू काय ते नंतर मसाज बिसाज करणारेस त्यांनी असे माझे हात एकदम असे मऊ होतील का, असे कापसासारखे लुसलुशी? हो, एकदम सॉफ्ट होणार, कॉटन बॉल्स सारखे. अगो बाई, हो का? बरं. आणि हे झालं ना की मग मी तुला मस्त ना माझ्या कलेक्शन मधली ग्लिटर वाली नेलपेंट लावून दे. कसली ग्लिटर? अगं म्हणजे अशी छान चमकते ती. अगं चमकीवाली म्हण की मग. हा, चमकीवाली नाही मॉम, ग्लिटर वाली. हा बरं, तेच ते काय जे असतं. तू म्हण ग्लिटर. ग्लिटर ग्लिटर. हा. सई, काय ग आज लवकर आलीस? बरं वाटत नाहीये का तुला? नाही, तसं काही नाही, बरं वाटतंय मला. थांब, पाणी आणते. हा बाळा. काय ग सई, चेहरा कसा उतरला तुझा? तब्येत बरी आहे ना? हो. ताप येत नाही ना? नाही मामा. आता सांगितलं की तिने बरं वाटतंय म्हणून. किती वेळा पुन्हा तोच प्रश्न विचारणार आहात? घरात दुसरी माणसं आहेत म्हटलं, आमची चौकशी करा की कधीतरी प्रेमाने. जे आजारी असतात ना त्यांची चौकशी करतात, आजारपणाचं सोंग घेणाऱ्यांची नाही. मधू, सई काय झालंय बाळा? तुझा चेहरा फार उतरलाय. आई, माझी नोकरी गेलीये. काय सांगतेस? काय, कसं काय? अगं अशी कशी केली? तुझं तर सगळं छान चाललं होतं ना, आणि ते प्रिन्सिपल मॅडम पण किती खुश होत्या तुझ्यावर. अगं पण असं डायरेक्ट कसं काढलं तुला? नाही म्हणजे आधी नोटीस पिरियड वगैरे देतात ना, माहित नाहीये तुला? अगं जो नियमाने चालतो त्याला नियम लागू पडतात. हिने केला असेल काहीतरी गोळ, म्हणून काढून टाकला अचानक नोकरीवरून. हे बाई, पण पगार मिळालाय ना तुला? हो. नशीब. आता मला वाटलं हात हलवत तशीच पगाराशिवाय घरी आली की काय. बरं सई, तुझी नोकरी ना एकदम करेक्ट टायमिंग वर गेलीये. अंजली. हो पॉप्स, आता माझी वेडिंग जवळ आली आहे ना, किती कामं असणार आहेत घरात. सई आपली घरी असलेलीच बरी, नाही का मॉम? सई, आता लगेच तू जॉब शोधायला नको लागू. म्हणजे ऍटलीस्ट एक महिनाभर तरी थांब, नाही तो बिचारा आत्यावर सगळं कामाचा लोड येईल गो. हे बाई अंजली, पण नको. अगं ही नोकरीला गेली नाही तर हिचा पगार येणार नाही, आणि पगार आला नाही तर आपलं कर्ज फेडणार नाही. लग्नासाठी पैसे कुठून येणार? अरे तुम्ही दोघी जरा गप्प बसाल का? त्या पोरीची नोकरी गेलीये, जरा तिच्याबद्दल काही सहानुभूती बाळगाल का नाही? तुम्ही दोघी जणी फक्त स्वतःचा स्वार्थ बघता, आणि तुम्हाला आपल्या भाची पुढे काही दिसत नाही. मामा थांब. मामी,
मी तुला किती वेळा सांगितलंय की तुझं कर्ज मी फेडणार आहे. मग पुन्हा पुन्हा का सारखा तो विषय काढतेस? सई, काय झालंय नक्की? ही अशी अचानक कशी काय नोकरी गेली? मी शाळेच्या ट्रस्टींना नाही नाराज करू शकत. आता तू कसं शिकवणार? तुझी शिक्षिकेची नोकरीच गेली ना. या शाळेतली प्रिन्सिपल खूपच कौतुक करत होती तुझं. सहन नाही झालं मला, म्हणून एक ऑर्डर दिली आणि तुझी नोकरी गेली. देवा, माझ्या सईच्या बाबतीतच नेहमी असं का घडतं? ती सगळं चांगल्या मनानं करायला जाते आणि तिच्या वाटेत कायम अडचणीच येतात. आई, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. जे काय होतं ना ते चांगल्यासाठी होतं बघ. लवकरच मी नवी नोकरी मिळवेल आणि तीही जास्त पगाराची. त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. बरं, मी हातपाय धुवून आले. मनसा, भाजी राहिली का निवडायची? नाही, मग जेवायची वेळ झाली की खूप भूक लागते ना. गोल शेप दे, मला गोल आवडतो. माझ्या क्वालिफिकेशनला मॅच होईल असा एकही जॉब नाही दिसत इथे. येस, इथे मी जॉबसाठी अप्लाय करू शकते. माझं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स बघता मला हा जॉब मिळू शकतो. बाप्पा, प्लीज मला हा जॉब मिळू दे. प्लीज. हा जॉब जर मला मिळाला ना तर मामीचं कर्ज मी 1 ते 2 वर्षामध्ये फेडू शकते. आईला, वरुणला दुसऱ्या घरात पण घेऊन जाता येईल मला, हक्काच्या घरामध्ये. प्लीज प्लीज मला हा जॉब मिळू दे. तुझा आशीर्वाद राहू दे बाप्पा. हा जॉब मिळणं मला खूप महत्वाचं आहे. आधी तुम्ही त्या प्रेझेंटेशनवर वर्क करा. आज सगळं नीट हवंय मला. या सगळे मेल पाठवले, एकदा प्लीज चेक करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. या बाय बाय बाय. हाय. काय कसली गडबड सुरू आहे? ओबेरॉय इंडस्ट्रीज, त्यांचे मालक मिस्टर ओबेरॉय, त्यांना आपल्या कंपनी बरोबर कोलॅब करण्यात जरा इंटरेस्ट आहे. ओ रिअली? या सो त्याच रिलेटेड जरा काही मेल्स चेक करत होतो. जर डील क्रॅक झाली तर आपल्याकडनं काय कंडिशन्स असतील त्याचा जरा विचार करायला लागेल. गुड.
हे जर का कोलॅबरेशन झालं ना तर आपल्यासाठी खूप फायद्याचं असेल. बट लेट मी टेल यू वन थिंग, दॅट पर्सन इज लिटल वियर्ड. त्याला स्मार्टली हँडल करावं लागेल. आय नो, मी ऐकलंय त्यांच्याबद्दल. सिनियर आहे, खूप एक्सपिरियन्स पण आहे त्यांना. ते सगळं आहेच, पण अजून एक गोष्ट आहे. आम्ही दोघंही एकाच कॉलेजमध्ये शिकलोय. दो ही इज अ मच सिनियर टू मी, पण डिबेट कॉम्पिटिशन मध्ये प्रत्येक वेळी हरवायचे मी त्यांना. वाव, दॅट्स ग्रेट. हे आय थिंक ही मीटिंग ऍक्च्युली तूच करायला हवीस. मलाही खरं तर तसंच वाटतंय. ऍक्च्युली आय नो की तू मीटिंग चांगली हँडल करशील, पण तरी मी त्या माणसाला जरा जास्तच चांगली ओळखते. त्यामुळे ही मीटिंग जर का मी हँडल केली तर जास्त बेटर होईल. राईट. ओके देन, मी ते सगळे मेल्स तुला फॉरवर्ड करून ठेवतो. ओके, ग्रेट. बाय द वे, मी तुला हे सांगायला आले होते की आज आपल्या दुसऱ्या ब्रँचला असिस्टंट मॅनेजमेंटच्या पोस्टचा इंटरव्ह्यू आहे. सो ही मीटिंग मी हँडल करते, मी ऑफिसला जाते आणि तू दुसऱ्या ब्रँचला जाऊन इंटरव्ह्यू हँडल कर. ओके? हा मी करतो, पण आतापर्यंत नेहमी आपल्या कंपनी करता स्टाफ सिलेक्शनचं काम फक्त तूच करत आली आहे. सो आता तू कर. व्हॉट अ बिग डील. देवांश, जहागीरदार इंडस्ट्रीजचं प्रेझेंट आणि फ्युचर आहेस तू, आणि आय ट्रस्ट यू. मला खात्री आहे तू इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन खूप चांगलं करशील. आणि एक गोष्ट लक्षात घे, हळूहळू आपल्या बिझनेसची सगळी कामं मी तुझ्यावर सोपवणार आहे. हा बिझनेस तुझ्या हातात असणार आहे. सी, मी रेडी आहे या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज घ्यायला, आणि हे सगळं करताना तू नेहमी मला माझ्या पाठीशी हवी आहे कायम. तरच मी हे सगळं करू शकेन. ओके. बेबी, सो सॉरी मला खरंच खूप उशीर झाला. सो सॉरी. अरे नाही ना बेबी, इट्स ओके. मी तुझ्यासाठी किती वेळ थांबायला तयार आहे. रिपोर्ट्स आले? हाँ, वेट. तुझे पता है, बड़ा टफ काम था इसको लेके आना. बड़ी मुश्किल से लेके आया. अगर मैं पकड़ा जाता ना तो समझो माझी वाट लागली. पण मला माहित होतं तू ना माझ्यासाठी किती प्रॉब्लेम्स आले तरी तू घेऊन येशील. थँक्यू. अंजलि, तुम मुझसे कुछ छुपा तो नहीं रही ना? नाही. का? म्हणजे असं का वाटतंय तुला? नहीं, मुझे ऐसा लगा तो पूछ लिया जस्ट, बस. बेबी, तुला विश्वास नाहीये का माझ्यावर? म्हणजे मी जे काही करतेय ते तुला सांगेन, पण आत्ता नाही, नंतर सांगेन. तू डाऊट घेतोयस बेबी माझ्यावर? अरे नहीं ना बेबी, डाऊट वगैरे काहीच नाही. मला असं वाटलं की तू कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तो नाही आहे ना? नाही, तसं काहीच नाहीये. हाँ, मग ठीक है. पर अंजलि, मैं क्या म्हणतो कि देख, इतने दिनों से हम एक दूसरे के साथ घूम रहे हैं, एक दूसरे को जानते हैं, तो हमें एक दूसरे की कंपनी पसंद है, राइट? हो, म्हणजे मला आवडतो तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायला, फिरायला. मग आता कमिट करायला काय हरकत आहे? यू नो व्हाट आई मीन. सुनो ना बेबी, मैं हर रोज तुम्हें आई लव यू बोलता हूँ, और तुम हो कि कभी उसका जवाब ही नहीं देती. बेबी, आय रिअली लाईक यू, यू नो ना. आणि आपल्याला कमिटमेंटची गरज आहे का? आपण असेच एकत्र काही दिवस अजून राहूया ना. हो बेबी, मी वाट बघेन तुझ्या उत्तराची. बरं चल, मला थोडा उशीर होतोय, मी निघते. हा, गोळ्या आणल्यास का तू त्या? एक सेकंड. हो ना बेबी, सॉरी मैं भूल गया था. इसकी एक टेबलेट को निकाल के बस जीभ के नीचे रखना है. थोड़ी देर बाद मुंह से खून आना शुरू होगा, वो भी फेक है, ठीक है? वो जस्ट गोली का रिएक्शन है, उसे टेंशन लेने का नहीं. और लगभग
5-7 मिनट के अंदर ये बंद हो जाएगा. हाँ, अंडरस्टैंड? थँक्यू सो मच. मी माझ्या प्रेमासाठी काही करायला तयार आहेस. बरं चल, आता मी निघते, मला ना उशीर होतोय, मॉम वाट बघतीये. तू मला सोडशील का घरापर्यंत? अरे हा काय प्रश्न आहे बेबी, बसा ना, तुमचीच बाईक आहे. कम. इव, ही खटारा माझी नाहीये. तू ना एखादी मस्त लक्झरी कार घे, मग तिला मी माझी म्हणेन. तोपर्यंत ठीक आहे, मॅनेज कर. आई, आशीर्वाद दे. आज मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे. हो हो, पण एवढ्या सकाळ सकाळी आवरून कुठं निघालीस? मॉम 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 मॉम, अगं 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 माझी, अगं ए बाई पडेल. काय झालं काय लॉटरी वगैरे लागली का काय? मॉम, लॉटरी नाही लागली पण माझ्या हातात जे आहे ना ते लॉटरीपेक्षा कमी नाहीये. हळू, तुझ्या बाबांची लाडकी बहीण आणि भाची तिकडेच आहेत किचन मध्ये, कांठाव करतील लगेच. हळू. काय आहे यात? यात तुझ्या कॅन्सरचे खोटे रिपोर्ट्स आहेत. अगो बाई, मिळाले? ते पण तुझ्या नावाचे. माझ्या नावाचे म्हणून किती खुश होते ग. मॉम, आताच नाही तू फ्युचरचा विचार करणार. लक्झरी जहागीरदार पैसा. केलाय तोच केलाय म्हणून तयार झाली. अगं बाई, असे असतात ते. हो. हे काय आहे? तुझं नाव आहे? हो का? माझ्या मॉमला कॅन्सर. काय खुश होते माझ्या मॉमला कॅन्सर. आपण आतमध्ये जाऊ बघूया. हा चालेल, चल. तेवढी खुश आहे ना, चालेल. मला इंटरव्ह्यू साठी. आई, काल रात्री काही ठिकाणी जॉबसाठी मी अप्लाय केलं होतं. त्यातल्या एका कंपनीने आज मला इंटरव्ह्यू साठी बोलवलंय. म्हणून म्हणाले तुझ्या आशीर्वादांची खूप गरज आहे मला. हो, ते कायम तुझ्या सोबत असणार आहेत, पण रिकाम्या पोटी जायचं नाही. मी नाश्ता करते, तू खाऊन जा. आई सॉरी, गडबडीमध्ये मला उशीर झाला, मी बनवते. आई राहू दे. सई, हे बघ, एवढी छान तयार झालीयस, इंटरव्ह्यूला जायचं, ड्रेस खराब होईल बाळा. मी करते ना. नाही होणार खराब, मी काळजी घेते ना. बनवते. देवा, ही मुलगी माझं काही एक ऐकणार नाहीये. का? तू ऐकतेस कधी माझं? तुला किती वेळा सांगितलंय की कामांना हात नाही लावायचा, तरी सुद्धा काम करतेस ना. आई, हे बघ, मी बाहेर काम जरी करत असले ना तरी घरातली कामं सुद्धा मीच करणार आहे, समजलं? बरं बाई, तू ऐकणार आहेस का माझं? तू सुद्धा ऐकतेस का माझं? ती सई आहे ना, एक नंबरची सुपरफास्ट आहे. काल हिला एका जॉब मधून काढलं आणि आज लगेच दुसऱ्या जॉबच्या इंटरव्ह्यूला चालली. पण जाऊ दे गे, मिळून असं काय जॉब मिळणार आहे हिला? थात्र मात्र मिळेल कुठली तरी नोकरी. आपल्याला काय, आपले पैसे फेडले शिकार. मॉम, तुला ना कळत नाहीये, आता आपण खुश असल्यावर ती काहीतरी ऑब्स्टॅकल घालते की नाही मध्ये, घालते की नाही. मग आता आपण नाही शांत बसायचं. तू थांब, ती सई कशी जाते ना इंटरव्ह्यूला ते बघतेच मी. आई, तुला मी किती वेळा सांगितलंय ग, नको ना कामांना हात लावा जाऊ. बस इथे बस, नाश्ता कर, कारण तुला गोळ्या पण घ्यायच्या. सई, अगं मी घेते नंतर सगळं, तू जा, तुला उशीर होईल बाळा. हो, मी मामीला आणि अंजलीला नाश्ता देऊन आले. थांब. अगं कशाला सगळ्यांना देत बसते, मी देईन ना नंतर. नको, मी देते. किती वेळ लागणार आहे आई? तू खाल्लंस का? आई बघ, आता उशीर होईल ना, मी बाहेर काहीतरी खाते. बस इथे ये. अगं देते ना नाश्ता. बस इथे. तू सगळ्यांसाठी करणार एवढं आणि तू बाहेर जाऊन खाणार, ते काही चालणार नाही. हा, घे बरं, ऐकायचं माझं. आणि 5 मिनिटांनी काही उशीर होत नाही बाळा. मस्त. मग माझ्या लेकीच्या हाताला आहेच चव. नाही ग, तू भरवलेस ना म्हणून छान लागतात. खरं सांगू काय, आज माझा दिवस खूप भारी जाणार आहे. तुला आठवते, लहानपणी शाळेत असताना ना एकदा नाटकाची स्पर्धा होती. हो, चांगलंच आठवतंय. आणि त्या दिवशी माझी साडी नेसून गेली होतीस. हो.
पायात अडकत होती साडी ती, धड चालताही येत नव्हतं, पण हट्ट कसा, ही तुझी साडी नेसून जाणारच. मलाच भीती वाटत होती, तू नीट उभं राहशील ना स्टेजवर, पायात साडी अडकून तू पडणार तर नाहीस ना, अशी भीती वाटत होती. आई मी पडलेच नाही आणि भाषण सुद्धा ना खूप मस्त झालं होतं. तेव्हा सुद्धा तू असंच घास भरवला होतास मला. आणि तुला माहितीये ना, ती स्पर्धा मी जिंकले होते. आजही अशीच यशस्वी होऊन येणार आहेस बाळा. तुझा आशीर्वाद आहे ना माझ्या पाठीशी, मी नेहमीच जिंकणार. बापरे आई, खूप उशीर झालाय, मी निघते आता. चल, आशीर्वाद राहू दे. हो हो, अगं सई खाऊन तरी जा. आई नंतर खाते आता, हा नाश्ता त्यांना दे, पण बाकीच्या कामांना हात लावायचं नाही. हो ग बाई. काय कसं आहे, काल नोकरी गेली ना तुझी, आज कुठे चाललीस लगेच फाईल घेऊन? महत्वाच्या कामासाठी चालली आहे. नाही, मला माहितीये महत्वाची काम आहेत, पण किचन मध्ये ना थोडीशीच भांडी पडलीत, ती घासून घेशील का? अगदी थोडी आहेत. हा वहिनी, मी करते ना. अगं तिला कामाच्या इंटरव्ह्यूला जायचंय ना, मी करते, तू नको काळजी करू. आई अगं, नाही म्हणजे मला चाललं असतं तुम्ही केलेलं, पण तुम्ही आजारी असता की नाही, आणि मग सईला आवडत नाही ना तुम्ही जास्त काम केलेलं. बरोबरच आहे तिचं. अहो पटकन होतील, थोडीशीच भांडी आहेत, आणि सई काय चटाचटा घासेल आणि निघून पण जाईल. ओके नाही सई, घासून घे. हा